ओ माय कुठे गेली वा मी ना अंधार तिकडे चल. ओय बाय बाय आले का हे हे तुझं काय म्हणे ना का माय बाय हा आता आले का खरं ताजा माहित म्हणे की उद्या येते. ओ माय बाय का बाई तब्येत नाही का बरोबर. नाही नाही तब्येतले काय झालं हे जसा खोकला येऊन राहिला सर्दी होती ये काय म्हणणार तू तर म्हणस काय येतो मग आज आलो तो काय तुले भारी झालो का? काय मग माकुसा बोलते तेडेल ये माय मला काही भारी वसान का तुम्ही ये हो बाई म्हटलं आज जाऊ रातभर राहणं होते बसणं होते बोलणं होते सकाळी मग सकाळून आम्ही चाललो जाऊ. सकाळी सकाळून आलो असतो की मग पुरा दिवस गेला असता. सांग आम्ही अजून घरातही नाही आणत लगे जायची घरी ये ये मा तर लेकराला कोण नाही आणलं एखाद्या लेकराला कोण नाही आणलं बाईचे पेपर झाले ना का अजून जे घेते झालते जगण्याचे शेवटचा पेपर आहे सकाळपासून झालं मग बाईचे व्हायला पण उन्हाच्या आणलं नाही बाई तिले. माय बलकशींना माग लागली होती आताच्या घरी येतो पण तिची तब्येत नाही बरोबर सर्दी पडसा ताप आहे तिले खरं तर म्हणून आणलं तिले. ती आल्यावर अजून मग उन्हात आणायचं पाय व हाव का व सांग बघू मग दवाखाना गिवाखाना कर लागत होता तिचा. हा गेलं सगळं झालं ते. बरं पाहुणे कुठे आहेत मामाजी कुठे आहेत? अरे तिकडे असतं घरात अंग टाकेल तू सर कशी इकडे चालले वाटतं तुम्ही. पाहिलं आम्ही तिकडे का बा कोण दिसलं का आम्हाला वाटलं बा मी इकडे जा का. हा गेलता बाई मी काही गेल नाही मी म्हटलं माझं तसं दिवाळ्याच्या पुढे जा त्याच्यापेक्षा हात पाय घेत पाहतो म्हणलं येऊन जा काय ते म्हणून आली मी इकडे तर ये मग अरे बाबू म्हणून जे तेच घरात आहेत तुझ्या बाई तर ते आहेत का आलेले घरी काय सांगा. अरे मुरली भाऊ काय म्हणता मुरली भाऊ नाही का घरी? नाही ते तिकडे घरात नाहीत का मग काय मी थोडा खाली असतील तर कहून काय काम होतं. मला बोलावलं ते ना रात्री येतो म्हणून हरभरा भरतात का ते मी निघून राहिलो सकाळी केले तर म्हणत तिची राहिलो मग भरत असतील तर मग माझ्या घराच्या आधी भरडून जाईल. काय सांगा बाप्पा मग बरं मग आले तर मग पाठवून देईन भाऊ तुमच्या घराच्या इकडे. बरं पाहुणे आहेत. मग भाऊ आहे ना ओळखलं नाही का तुम्ही मनोहर होय ना मी आई आहे. अरे म्हणून मला ध्यानात नाही आलं काय कसं काय चांगला आहे चांगला आहे. मामाजीच्या भेटीला आलो हो बा बुढीबाची तब्येत नाही बरोबर हो आवाज दिला ना बुढीबा निचला तट्टी झोप लागली असेल नाही तर. बरं मुरली आला की पाठवून द्या बरं. बरं पाठवतो भाऊ हा बरोबर ऐकतच राहिला नाही. भाव ना रे काही साजरे भाव असतात रे बाप्पा निरा. हो माय बाई कोणत्याच पिकाले भाव आहेत माय हरभऱ्यालेच काय आमच्याकडे सोयाबीन तसेच राहिले सोयाबीनले भाव नाही पराठीचे पहिले कापसे इकले माय मागून वाढले काय माय शेतकऱ्याला का खाल तरी भेटते का पीक होते तर भाव नसतात आणि भाव असले तर पीक होत नाही काय नाही. बरं बसा तुम्ही मी पाहतो मग मामाच्या इकडे जातो बोलतो मग मामाच्या संग. चालू बाबा हात पाय धुईन तू चाल बोल मग स्वयंपाक पाणी करता येते. हा मला बाई पहिले लगेच जा लागते मला लगेच जातो माय बाई तुला आणतो माहिती इकडे. हो आण तुम्ही जाय तू जाय. कोण आलो मनोहर माय होय. आला का म्हणून आता तू तर मला सकाळी येते. हाला आताच आता गेला सध्या झाला आताच मामाजीच्या अंग गेला. मी म्हटलं ते कशाला भाऊ आले ते हरभऱ्याचं विचारत नाही तुम्ही हरभरा ऐकून राहिले का सकाळ ते भरून राहिले मला ते गाडी. अरे हो मी म्हटलं पहिले आपली काही पुरी भरती नाही मग भाडं पुरं द्यायला लागेल म्हणून त्या भाऊला म्हटलं तुम्ही सांगा माय बी पोते टाकीन आलते का ते आपल्या घरी. हो सध्याच येऊन गेले. बरोबर मी त्याच्या घरून येतो मनोहर कुठे बाबा चोळ आहे का मग बोलतो मी घंटा करून त्याच्या संग पण म्हटलं हे बाय ते सकाळी आशा लागे पाहुणी श्रावणी ते येऊन राहिली आशाचा फोन आलता. बरं फार सुद्धा मग भेटाई होती माहिती सकाळी सकोन का मग. नाही ते दुपारच होईना म्हणजे 4-5 वाजतीनच सकाळी निघतील ते 5-6 वाजता त्याच्या हिशोबाने 4 वाजता निघतात का 5 वाजता निघतात तर ती यायला मग ते 4-5 वाजतातच. बरं येत ना मग हा मी येतो ते कशाला भाऊच्या इकडं ते उद्या हरभऱ्याची सोय लावतो. हा बाई मी ना या ती हे बकेटीत पाणी यानं गुईना केला तर चालते का. हो बा हो कर चालते हो सध्याच भरून घेतली होती मी. ये मनोहर होयस ना अरे ये आता आला का. हो आता सध्या झालो. बस काय म्हणते तब्येत लय झाली मामाजी. तब्येत काय रे आता काय वय होय आयुष्य बाबाचं कसं आहे तो आल्या आईचं आलं ना मग याय सगळं बाबाली आणतो तो पण ते बाबाला जमत नाही जरा बाबाचं काम तुमच्या सारखं झालं त्याच्यानं बाबा ते आले नाही आई मी आलो. असं हा सुनबाईनं सकाळूनच सांगलं होतं येत म्हणून. लेकर बाबू मजेत पोरगण पोरगी आहे तुला आहे की नाही मोठी दिसत असतील लेकरं आता आणले काऊन नाही सांग.
हे पोराचे पेपर चालू आहेत मामाची सकाळी होती त्याचा एक शेवटचा पेपर पण मग त्याच्या पेपरासाठी काही थांबायला पुरलं नाही पोरीचे झाले पण ती जशी बिमार होती मग काही आणलं नाही हे उन्हाचं चालूच राहतील लेकरायचं ये बाई ये हो ना तू पुढे मामाजीले म्हणलं तुमची ईन आली भेटीले येत ना मग येन बाई आल्या तर मी का रमतो का कशी आहे म्हणलं भाऊ तब्येत तर बाबा लयच लोड झाली जशी हे काय चालतेच आहे आहे सर्दी पडसा जरसा थकवा चाला या उन्हाळ्यात जरासा ऊन बी लागलो होतं मनवर त्यातल्या त्यात माय पोरं तर बेतातच बेता पण माय सून बी बेते का ते इले तर का वाटते बुडा गेलाच नाही पाहिजे जन्मभर टिकवतात का काय सांगावं मले पण आता उदय लागेल हाळ हे का टिकते यायले कोण सांगावले कायले मा पोरग म्हणते मा पोरीचं लगन पा मला आहे ना पोरग म्हणते त्याच्या पोरीचं लगन पा हीच खुशी काय त्याची पोरगी मग का चुकीचं आहे का द्यायचं आबा लागत नाही का ना तिच्या लग्नात काही बेन तुम्हाला काय झालं सहज राहा तब्येत ते काय आता जर सगुणाना थकवा आला टानिक गिनिक घे ना बरं वाटते हा टानिक बापा विचारा ना तुमच्या पोरीले ते थैलं भरेल आहे औषध आहे ना तेच देते बापा नेलत ना किस ना आलता तो दवाखान्यात नेलत मग मुले तो आणलं बाबा ते टानिक आहे ते कायच्या गोळे आहेत हाय सबन औषध आहे काही हे नाही औषधाच खाणं आहे नाही ना ते चालते जाय मामाजी आता हा कुठे गेला बाई मुरली कुठे गेला त्याला माहित नाही का हो माहित आहे आलते ते घरी पण ते काशीनाथ भाऊ आलते ते हरभरा भरून राहिले द्यायचा तर मला ते पिंकीचे बाबाही हरभरा ऐकतात वाटते सकाळ तर म्हणून गेले मग त्याच्या इकडे बरोबर राहिला जिकायचा नाही हो ते भावाच्या न राहिलता ना रे भाऊच तो नाहीत रे निरा हो बाबा चिकू आणली ना चिकू खाता का अंगूर आहे आणू का जरशेक खाईन ना सकाळून खाईन ना आता राहू दे मग आता ते जेवणार नाहीत पण ते खातील काय तर मग अजून गोळ्या घ्यायला लागतात त्याला मामाजी सकाळूनच खा जा आता जेवणाची मग तुमची भूक मोड होईल जेवण करायला लागत ना गोळ्या घ्यायला लागतात ना संध्याकाळच्या हो 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 सकाळून खाईन ना हा म्हणलं मामाजी आशाबाई येऊन राहिल्या येई ना सांगलं मला आता आशाबाईचा फोन आलता सकाळी येतात त्या बी अरे लेख अशी येते का मै लाईनी पोरगी पुण्याला असती ती बापा बापा लय दूर आहे ती एकली साहेब तिकडे मला आहे ना पोरगो त्याच्या बी पराड आहे बंबईले दोघं बी जण पण जात नाहीत हमेशा एकामेकाच्या घरी दूर दूर आहे म्हणतात ना हा लायना गेलता म्हणजे किसना गेलता म्हणते मांग का असून बाई आशाच्या घरी गेलता ना किसना लेकरेले घेऊन माई पोरगी लायनी येते का सकाळी येते का हो सकाळी येतात संध्याकाळचे 5-6 वाजता येईल तरी याची भेट होते ना पाहुणे येतील ना हो पाहुणे येतील लगे पोरगी आम्ही सकाळी सकाळून जाऊ म्हणून तर रात्री आलो बा की रातभर राहण होते हो बाई सकून सकाळ आले तर जशी भेट होते आमची नाही नाही तसं काय सकून थोडी येतात सकाळी निघणार आहेत तर 4-5 वाजताच ते आले आणि जाऊ नको तू साजरा लागते का मा काय म्हणेन महिन्यानं हा मी येऊन राहिली माहित असल्यावर हिची माय चालली गेली काही होत नाही काय म्हणून काही अर्जंट काम आहे का घरी नाही तर मग हे पाय सकाळच्या दिवस थांबच आशाबाईची भेट होती बाबू आता आला अनस करण्यानं आणि ते येतात माहित झालं निघून गेला असता तर नॅरी गोट हा बर बर मा थांबू मग सकाळी तू साजरं नाही वाटणार ना आपण चाललं गेलं तर का म्हणा बाबा मला वाटते तुला काही काम असेल म्हणून नाही मग आता काय तेवढं चालतेच आहे मग परत दिवशी सकाळून चालू जाऊ आपण आम्ही याच्यासाठी आलतो बाई असं वाटलं आज रात्री जाऊ रातभर राहू सकाळी सकाळून चहा पिले की निघालो हा पण ते आता आशा येतात ना रे एवढ्या दूर भेट होते माय हाय एकटं संग तू एकटा असला आणि गेला असता तर चाललो असतो माय हाय ना संग म्हणून थांब सकाळचे दिवस काय काय झालं नाही काही नाही झालं बाई म्हणते सकाळी आम्ही चाललो होतो सकाळून जसं तर बाईचं म्हणणं झालं जसं आता आशा बाई येतात तर थांब म्हणते भेट होते अरे मग माय पोरगी येते ना लाईनी पोरगी होय ना माई पुण्याहून येते ना मा भेटीले आला तर थांब न
तुझी भेट होते तेव्हा पाहिलं का तिले? सांग काय करावं आता. किती खेप पाहिलं मातीच्या घरी गेलते ना अशा बाई, त्यानं नेलतं ना. अरे लेख, हाव का? एक पोरगी आहे तिले, पाहुणा लय मोठा ऑफिसर आहे. हो, मोठ्या कंपनीत साहेब आहे. किती बाई बुडायला कौतुक पाहिलं लेकीचं. पाय बा मग लेकीचं कौतुक नाही तर काय तर. पाहा याद नाही राहत मा. तेच सांगत आहे मनोरले म्हणतात त्या. अशा बाईला पाहिलं का? याद नाही राहतो आता. लहान लेकरासारखं होती बाई बुद्धी. जसं जसं वय वाढते तसं तेव्हा बाबाचं असंच होऊन राहिलो. ऐकतच नाहीत मा. त्या सुनेचे बसतात सांगत तत्वज्ञान. ते ऐकते का माय बाई हो? पण बाई मी ना सपादून घे माया. कमी जास्त काही म्हणलंय बोललंय. म्हातारी माणसं लय बोलतात. काम नसते तरी बोलतात. आपण ऐकून का? या काना ऐका त्या कानानं सोडून द्या. हा नाही बाबा यायचं तसं नाही. जरसा खोकला आला म्हणे तो लागे स्वतःच्या टोकीची टोक दिली. हो घे मला दुसरी कुपी आणतो येईल खोकल्याची. तर लागे ते लोक मला घे बाई खोकला कमी पडते घे बाई. लय जीव लावतात मला. मी अंतर देत नाही मा. कायले मा देव पाहून राहिला. मी अजिबात अंतर देत नाही त्याले. देऊ नको. असं समज की तू माय बापाची सेवा करून राहिली बाई. तू त्या सासऱ्याची सेवा करशील तर तुही भाऊज आहे तो बापाची सेवा करीन. असंच असते बाई राड गाळग. हो मा मला काय माहित नाही का. बोल त्याच्या सांग त्याला बरं वाटते बोल. हो कायच बोलू बाई आता मी युवा माणसा संग. अंगठा का म्हटलं तुम्ही तो बसते म्हणा तू इकून बसणं पायताशी बस. अंगठा को दे भाऊले. अंगठा का भाऊ? नाही दिवसभर अंग टाकेल असते निजेलच असतो मी. होती निसतो नाही तर तिकडे परांडल्या घरात निसतो. हे दाखव ना केले पंखा दाखव ना. जवळ सकून पंखा आणला. हो या खोलीत काही पंखा नाही त्या एका खोलीत लावला. ते वदरला पंखा देईन. सफा आणला. सफा दाखव ना याले. सफा पाय ना कसं साजरा आहे. मोठाच्या मोठा आहे. पुरी खोली आवरली म्हणलं एका सफ्यानं. हो आता म्हणे किसना टीव्ही पाठवतो म्हणे. बाबा टीव्ही पाहायला जा म्हणे. म्हणलो काय का मग बरं आहे ना. टीव्ही टाइमपास होते ना तुमचा. खायचा टाइमपास. पाठवतो म्हणे तो. म्या म्हणलं नाही राहू दे. पण कायच ऐकते. त्याला उभं काली की पाठवून देते सरकाचिता. सफा बी पाठवून दिला त्यानं सरकाचिता. त्यातून पाठवला पुण्यातून. हो पायनं मी तर दिवसभर बसतो. लय वाकोड बसतो त्याच्यावर. हो लय साजरा आहे ते. त्याच्यावर कपडे जपडे त्यानंच पाठवले तिकून. बाई दाखव ना फाईल दाखव ना. फिरीज तर त्यात दिला ना रे. यानं दिला ना बाई. नाही घरातलं ते दाखव ना सबन. जाय फाईल दाखव ना. हो दाखवतो ना. पाहिलं तसं तिनं वास्तू जागते आलती ना. असं हो आता दाखव ना. आता अजून लागलं सामान साजरं. मस्त झालं आता तुमच्या लेकीच. मस्त झालं. पाना बसता गिसता घर गिर साजरं झालं की नाही. हो बापा लय मस्त झालं मालिकीचं तुमच्या आशीर्वादानं. आपले कायचे आशीर्वाद. त्या पांडुरंगाचा आशीर्वाद. आपला कायचा. बाई दाखव जाय दाखव बाईले. मा चल ते काही ऐकत नाही. एका गोष्टीचा नांदा घेतला की नांदाच घेतात. चल दाखवतो तुले. पाहिलं ना माय आता. जाण मनोर सफा पाहिनो केवढा आहे. जाय पाहिलं आला त्या बाबतीत पाहिलं ना. तर चालू मी पाहिलं नाही. साजरा आहे की नाही. किसनानं बंबईहून पाठवला.